मित्र, मला असं वाटतं की जगामध्ये महाराष्ट्र देशासारखं सुंदर काही नाही आहे, संपन्न काही नाही। ज्या कळवळ्यानं इथं लहान मुलं गात होती, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, हे त्यांच्या ओठावरचे शब्द ऐकताना माझ्या अंगावर काटा उभा राहत होता। आणि मग या निमित्तानं काही प्रश्न उभे राहतात की गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा। पण सध्या आपल्या मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणसावर जी चारीतर्फा आक्रमण होत आहेत, त्यावरून टिकेल का हा महाराष्ट्र माझा, सांगा महाराष्ट्र माझा, असं म्हणायची वेळ आलेली आहे। खूप अडचणी आहेत। या निमित्तानं मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून एवढं सांगेन की तुम्ही मराठी भाषा टिकवा। ज्या वेळेला मूल लहान असतं त्यावेळेला डॉक्टर सांगतात की दवाखान्यातल्या औषधावर हे मूल वाढणार नाही, तर बाळाच्या आईच्या अंगावरच्या दुधावर हे लेकरू मोठं होईल। त्याचप्रमाणे कुठलाही मुलगा सुसंस्कृत व्हायचा असेल, भाषा पंडित व्हायचा असेल, तर तो आईच्या शब्दावरच मोठा होतो, हे तुम्ही विसरू नका।